नागोबाची सवारी कुठे येते आणि हे कुठची यात्रा आहे त्याच्यासाठी फक्त ब्लॉग पूर्ण पहा. असं काय म्हणता मित्रांनो, ब्लॉग मोठा होत होता त्याच्यानं पार्ट मध्ये बनवलाय. पहिले त्याला आपण नांदगावले पेट्रोल घेतलं टाकून निघालो, मग नांदगाव बिलटेकला जाण्यासाठी. मग येऊन पोहोचलो आपण बिलटेकला येऊन पोहोचल्याच्या नंतर सोनरला दिली गाडी उभी करून, तिथून गेलो आपण पैदल. गर्दी होती चांगली मरणाची. मग आलो आपण नागोबा देवस्थान बिलटेक इथे. हा होता तिसरा रविवार, तर गर्दी तर एवढी मरणाची होती, बोलायचं काम नाही. मग गेलो आपण मागच्या दिशेनं गेल्याच्या नंतर नदीच्या इकडे पब्लिक पाहू शकता तुम्ही किती आहे. तर पौष महिन्यात 4 रविवार हे यात्रा भरल्या जाते. भाव की इथं मोठ्या संख्येत येत असते. हा मित्रांनो तिसरा रविवार. इथं नागोबाची सवारी बऱ्याच लोकांच्या अंगात येत असते. मग गेलो आपण नदीच्या इकडे गेल्याच्या नंतर समोर आता तुम्ही पाहू शकता की लोकच लोक आहे, गर्दीच गर्दी आहे. तुम्ही जर आयडीवर नवीन असाल तर आयडीला फॉलो नक्की करता मित्रांनो. नदीच्या समोरच्या साईडने आहे गुणवंत महाराजचं मंदिर. नागाची सवारी तुम्ही पाहू शकता तिकडूनच येते. गर्दी खूप जास्त असल्यामुळे बाहेरूनच केलं आपण दर्शन. ब्लॉग जास्ती मोठा होत होता त्याच्या कारणानं पार्ट मध्ये बनवलाय, तर दुसरा पार्ट नक्की पाहिजा.